समसमुच्चय आहे. कर्म उपासनेचा ज्ञानाबरोबर समसमुच्चय होऊ शकत नाही, कारण त्यांच्यामध्ये अत्यंत विरोध आहे. कर्म उपासना यांचा ज्ञानाशी विरोध आहे, त्यामुळे यांचा समुच्चय होऊ शकत नाही. हा विषय आपला सुरू आहे. श्रुती मातेचा हा आदेश आहे की केवळ कर्माचा अनुष्ठान करू नका, केवळ उपासनेचं अनुष्ठान करू नका. कर्म आणि उपासना यांचा समुच्चय करा, यांना एकत्र करा. कर्म करीत असताना ही उपासना करता येते, उपासना करीत असताना त्याच काळामध्ये कर्मही करता येतं. कर्म उपासना यांचा समुच्चय होऊ शकतो, म्हणून कर्म उपासना यांचा समुच्चयच आहे. आणि यांचा समुच्चय जाणून जर कर्म उपासना यांचं अनुष्ठान केलं तर यांचं एक विशेष फल प्राप्त होतं. त्या कर्म उपासना क्रममुक्तीला कारण ठरतात. केवळ कर्माचं अनुष्ठान केलं, केवळ उपासनेचं केलं तर फलप्राप्ती होते, नाही असं नाही, पण ते संसारांतर्गत फलप्राप्ती होते. इति एषा एतावता संसारगतीही असं पुढं आचार्य बोलणार आहेत. म्हणजे कर्म उपासनेचं जे फल आहे ते संसारांतर्गतच आहे, त्याला मोक्ष प्राप्त नाही होत. पण कर्म उपासना यांचा समसमुच्चय जाणून जर त्याच कर्म उपासना केल्या, एकाच पुरुषाने एका कालामध्ये त्याचं अनुष्ठान केलं, तर मग मात्र कर्म उपासना त्याला अमरत्वाकडे घेऊन जातात, संसारातून मुक्त होण्यासाठी कारण ठरतात. आणि त्यामुळं श्रुती माता म्हणते कर्म उपासना यांचा समुच्चय जाणून यांचं एकत्र अनुष्ठान करा. याकरिता आपण काल अंधम तमः प्रविशन्ति ये अविद्यामुपासते ततो भूय इव ते तमो य ओ विद्यायाम रताः या मंत्राचा अर्थ पाहिलाय. जे केवळ अविद्येची उपासना करतात, म्हणजे केवळ कर्म, तर मग ते अंधम तमः प्रविशन्ति, अज्ञानात्मक अशा घोर अंधारामध्ये ते प्रवेश करतात. अर्थात ते स्वर्गलोकाला जातात. कर्मणा पितृलोकाः असं म्हटलंय. पितृलोकाला जातात म्हणजे स्वर्गलोकाला ते जातात, पण त्यांना तिथून पुन्हा खाली यावं लागतं. पुण्य संपलं की तिथून ते पुन्हा वापस येतात, खाली येतात, म्हणजे पुन्हा संसारालाच प्राप्त होतात. ततो भूय इव ते तमो य उ विद्यायाम रताः, केवळ उपासनेमध्ये जे रत असतात ते त्यांच्याही पेक्षा अधिकतर अशा अज्ञानात्मक अंधारामध्ये प्रवेश करतायत. अर्थात उपासना केल्याच्या नंतर त्यांना देवभावाची जरी प्राप्ती होत असली तरी ते सुद्धा तिथून पुन्हा त्यांचं पुण्य संपल्यानंतर संसाराला प्राप्त होतात. ते सुद्धा मोक्षाकडे वाटचाल करू शकत नाहीत. त्यांना क्रममुक्ती प्राप्त होत नाही, त्यांना संसारगतीच प्राप्त होते. पुन्हा जन्म मरण संसाराला प्राप्त व्हावं लागतं. म्हणून केवळ उपासनेचंही अनुष्ठान करू नका. हे सगळं सांगायचं आहे कशाकरिता? भाष्यकार सांगतायत बघा. मंत्र नंबर 10 ची अवतरणिका आहे. तत्र अवांतर फलभेदम विद्याकर्मणोः समुच्चय कारणम आह. या विद्या आणि कर्म यांचा, म्हणजे उपासना आणि कर्म यांचा जो अवांतर फलभेद सांगितला तो कशा करता? समुच्चय कारणम. श्रुतीमातेला समसमुच्चय करायचा आहे, म्हणून कर्म उपासनांमध्ये समुच्चय करायचा याकरिता दोन्हीचं पृथक पृथक असं फल या ठिकाणी सांगितलेलं आहे. कर्माचं वेगळं फल, उपासनेचं वेगळं फल असं सांगितलेलं आहे. कशाकरता सांगितलं? समुच्चय करण्याकरिता सांगितलं. हे समुच्चयाचं कारण आहे. आणि जर दोन्हीपैकी एखादं जर फलरहित असतं, कर्म उपासना यांच्यापैकी एकालाही स्वतंत्र फल जर नसतं, तर त्यांच्यामध्ये अंगांगी भाव आला असता. अन्यथा फलवद अफलवतोः सन्निहितयोः अंगांगिता एव स्यात् इति इत्यर्थः. जर यांचं स्वतंत्र अवांतर फल सांगितलं नसतं कर्म आणि उपासनेचं, आणि त्यांच्यामध्ये एखादं जर फलरहित असं असतं, तर मग त्या ठिकाणी समुच्चय झाला नसता, अंगांगी भाव आला असता. ज्योतिष्टोम याग हा एक प्रमुख याग आहे. अर्थसंग्रहामध्ये हा विषय आपण पाहिला.
मुख्य याग, मुख्य कर्म काय आहे? ज्योतिष्टोम याग. पण त्या यागाचं एक अंग आहे प्रयाज अनुयाज. हे प्रयाज नावाचे काही याग आहेत. त्याला पंचयाग, ईडो यजती, बर्हिर यजती, तनोनपातम यजती, अशा प्रकारचे काही प्रयाज आहेत. हे यांना स्वतंत्र फल नाही. कुणाला? या प्रयाज अनुयाज यांना स्वतंत्र जर ते आपण याग केले तर त्याच्यापासून काहीच फल प्राप्त होत नाही. पण ज्योतिष्टोम याग केल्यानंतर किंवा त्याच्या अगोदर हे प्रयाज अनुयाज करावे लागतात. आणि हे जर नाही केले तर ज्योतिष्टोम याग करूनही स्वर्गप्राप्ती होत नाही. म्हणून त्यांना अंग म्हटलं आहे. ज्योतिष्टोम यागाचं अंग आहे कोण? प्रयाज आणि अनुयाज. त्यांना अंग कशाला म्हणतात? फलवद सन्निधौ अफलम तद अंगम. फलवान एखादं जे मुख्य कर्म आहे की ज्याला फल आहे असा ज्योतिष्टोम याग, त्याच्या सन्निधीमध्ये, त्याच्या जवळ, त्याच्या निकट असं एखादं अंग असतं आणि त्याला फल नाही, त्याला स्वतंत्र फल नाही, पण ते केल्याशिवाय मुख्य कर्म फल देऊ शकत नाही, त्याला म्हटलं जातं अंग. त्याप्रमाणे इथंही जर कर्म उपासना यांच्यापैकी एखाद्याचंही फल सांगितलं नसतं श्रुतीने, कर्माचं एक फल, उपासनेचं फल सांगितलं, पण जर सांगितलं नसतं तर एक झालं असतं, मुख्य कर्म एक झालं असतं, त्याचं अंग ज्योतिष्टोम याग आणि अनुयाज प्रयाज यांच्याप्रमाणे अंगांगी भाव आला असता, समुच्चय करता आला नसता. म्हणून या ठिकाणी कर्म आणि उपासना यांच्यामध्ये अंगांगी भाव नसून यांच्यामध्ये समुच्चय आहे असं श्रुतीमातेला सूचित करायचं आहे. म्हणून दोन्हीचे अवांतर फल या ठिकाणी श्रुतीमाता सांगत आहे पुढच्या मंत्रातून. स्वतंत्र फल आहेत त्यांची. 10 नंबरच ना. अन्यदेवाहुर्विद्यया अन्यदाहुरविद्यया इति शुश्रुमधीराणां येनस्तद्विचचक्षिरे अन्यदेवाहुर्विद्यया अन्यदाहुरविद्यया इति शुश्रुमधीराणां येनस्तद्विचचक्षिरे अन्यदेवाहुर्विद्यया अन्यदाहुरविद्यया इति शुश्रुमधीराणां येनस्तद्विचचक्षिरे अन्यदेवाहुर्विद्यया अन्यदाहुरविद्यया इति शुश्रुमधीराणां येनस्तद्विचचक्षिरे. इथं बघा विचक्षिरे असं झालंय ना, ते चलाचं दिलंय जोडून या ग्रंथामध्ये आमच्या. इथं विचक्षिरे असं पाहिजे, तो च पूर्ण पाहिजे मागचा. विचक्षिरे असं भूतकाळाचं रूप आहे ते. अन्यत एव आहुः विद्यया अन्यत आहुः अविद्यया इति शुश्रुम धीराणां ये नः तत् विचक्षिरे. विद्यया अन्यत एव आहुः, विद्येचं फल अन्यच सांगितलेलं आहे. अविद्यया अन्यत आहुः, अविद्येचं म्हणजे कर्माचं फल सुद्धा स्वतंत्र एक वेगळं महापुरुषांनी सांगितलं आहे. इति शुश्रुम धीराणां येनः तद् विचक्षिरे. इथे धीराणां शुश्रुम असं आम्ही धीरवान, जे धैर्यवान पुरुष आहेत, बुद्धिमान पुरुष आहेत. धीर शब्दाचा एक अर्थ धैर्यवान आणि धीर शब्दाचा दुसरा अर्थ होतो बुद्धिमान. कारण धी म्हणजे बुद्धी, धियम राती इति धीरः म्हणजे बुद्धिमान, ज्ञानी पुरुष असा अर्थ. असं आम्ही बुद्धिमान पुरुषांकडून ऐकलं आहे की जे ये नह आम्हाला तद विचक्षिरे या कर्म आणि उपासना यांच्या संबंधाने व्याख्यान करते झाले. या कर्माची व्याख्या, उपासनेची व्याख्या ज्यांनी आमच्यासाठी करून ठेवलेली आहे त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे. काय सांगितलं आहे की विद्येचं फल वेगळं, कर्माचं फल वेगळं. काय आहे ते फल तर ते पुढच्या मंत्रामध्ये पुढं सांगणार आहेत. पण संक्षेपानं सांगायचं म्हटलं तर देवलोकाची प्राप्ती
हे काय आहे? विद्येचं फल आहे, बरोबर ना? आणि अविद्येचं फल म्हणजे अग्निहोत्रादी कर्म यांचं फल पितृलोकाची प्राप्ती, हे आम्ही ऐकलेलं आहे. असं वेगवेगळं यांचं फल आहे असं आम्ही ऐकलेलं आहे. म्हणजे दोन्हीला स्वतंत्र फल आहेत, म्हणून यांचा समुच्चय करता येतो, अंगांगी भाव नाही. अन्यदेव इत्यादी. अन्यत पृथगेव विद्यया क्रियते फलमिती आहुर्वदन्ति. आहुः म्हणजे वदन्ते. अन्यत म्हणजे पृथगेव, विद्यया म्हणजे उपासनेचं. उपासनेचं फल अन्यच आहे, वेगळंच आहे असं महापुरुष बोलले. विद्यया देवलोकः विद्यया तदारोहन्ति इति श्रुतेः. विद्येच्या द्वारा म्हणजे उपासनेच्या द्वारा देवलोकः देवलोकाची प्राप्ती होते. विद्यया तद आरोहन्ति उपासनेच्या द्वारा त्या ब्रह्मलोकादी लोकांवर ते आरूढ होतात, ब्रह्मलोकाला जातात. इति श्रुतेः अशी श्रुती असल्यामुळे उपासनेचं फल आहे ब्रह्मलोकाची प्राप्ती. देवलोक म्हणजे ब्रह्मलोक असा अर्थ घ्यायचा. ब्रह्मलोकाची प्राप्ती होते उपासनेच्या द्वारा, म्हणजे केवळ उपासना केली तर. अन्यदाहुर अविद्यया कर्मणा. अविद्या म्हणजे कर्मणा. कर्माचं फल काय आहे? वेगळंच आहे म्हटले. काय वेगळं आहे? कर्मणा पितृलोकाः म्हणजे कर्माने पितृलोकाची म्हणजे स्वर्गलोकाची प्राप्ती होते. इति श्रुतेः अशी श्रुती असल्यामुळे इति एवं शुश्रुम असं आम्ही श्रुतवंतः असं आम्ही ऐकते झालोय. म्हणजे आम्हाला असं ऐकायला मिळालंय. कुणाकडून? धीराणाम धीमताम वचनम शुश्रुम. जे धीमान पुरुष आहेत, बुद्धिमान आहेत, त्यांचं हे वचन आहे, त्यांचं असं म्हणणं आहे आणि ते आम्ही ऐकलेलं आहे परंपरेने. ये आचार्याः आचार्याः नः अस्मभ्यं तत्कर्म च ज्ञानंच विचचक्षिरी. की जे आचार्य आमचे गुरुवर्य त्यांनी आमच्याकरिता ते कर्म म्हणजे काय, ते ज्ञान म्हणजे उपासना म्हणजे काय, हे सगळं विचचक्षिरे म्हणजे व्याख्यातवंतः त्यांनी यांच्या व्याख्या करून ठेवलेल्या आहेत. यांची फलं काय, कुठपर्यंत, कुणाची गती मर्यादा, हे सगळं आम्हाला आमच्या पूर्वाचार्यांनी सांगून ठेवलं आहे आणि ते आम्ही ऐकलं आहे. तेषाम अयम आगमः त्यांचा हा उपदेश, आगम म्हणजे उपदेश, पारंपर्यागतः इत्यर्थः परंपरेने आमच्यापर्यंत आला असा याचा अर्थ आहे, बरोबर ना? हे ऋषी जे काही उपनिषदाशी बोलतायत ना, ते काय म्हणतायत की आमच्यापर्यंत हे कुठून आलं आहे? परंपरेने आलेलं आहे, आचार्य परंपरेने प्राप्त झालेलं आहे. ही गुरु परंपरा आहे आमची. आमच्या परंपरेमध्ये असं असं कर्माचं व्याख्यान केलं आहे, असं असं उपासनेचं व्याख्यान केलं आहे. कर्म म्हणजे हे, उपासना म्हणजे हे, कर्माचं फल हे, उपासनेचं फल हे, हे सगळं सांगून ठेवलं आहे. त्यामुळं कर्माचं फल वेगळंच आहे, स्वर्गलोकाची प्राप्ती. उपासनेचं फल वेगळंच आहे, ब्रह्मलोकाची प्राप्ती असा याचा अर्थ आहे. मात्र एवढं, हे केवळ कर्म केवळ उपासना यांचं अनुष्ठान करणारे जे असतील, केवळ कर्माचं अनुष्ठान केलं स्वर्गाला गेला पण पुन्हा संसाराला प्राप्त होतं. केवळ उपासना केली ब्रह्मलोकाला जरी गेला तरी सुद्धा आ ब्रह्म भुवना लोका पुनरावर्ती नोर्जुन, त्यांना सुद्धा पुन्हा वापस यावंच लागतं. संसारांतर्गत फलाचीही त्यांना प्राप्ती होते केवळ कर्म उपासनेचं अनुष्ठान केलं तर. आता पुढे बघा, यतः एवं अतः असा आहे म्हणून विद्यांच अविद्या. बघा पुढचा मंत्र आहे आता, त्याचा अर्थ पुढं करणार आहे. असं आहे म्हणून काय केलं पाहिजे साधकाने? तर यांचा समुच्चय जाणून यांचं एकत्र अनुष्ठान केलं पाहिजे असा श्रुती माता आता आदेश करते पुढच्या मंत्रातून. विद्यांचा विद्यांच यस्तद्वेदो भयगुंसः अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययामृतमश्नुते. विद्यांचा विद्यांच यस्तद्वेदो भयगुंसः अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययामृतमश्नुते. विद्यांचा विद्यांच यस्तद्वेदो भयगुंसः
अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययामृतमश्नुते विद्यांचा विद्यांच यस्तद्वेदो भयगुं सः अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययामृतमश्नुते विद्यां च अविद्यां च यः तद् वेद उभयं सः अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्यया अमृतम् अश्नुते विद्यां च अविद्यां यः उभयं सः वेद सः अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्यया अमृतम् अश्नुते विद्यां म्हणजे उपासनां च आणि अविद्यां च आणि अविद्या म्हणजे कर्म यांना या दोघांनाही यह जो पुरुष साधक उपासक तद म्हणजे ह्या दोन्हींना उभयं सहवेद दोघांना एकत्र जाणतो. सहवेद म्हणजे काय? कर्म उपासना यांना एकत्र आहेत, यांचं एकत्र अनुष्ठान केलं पाहिजे असं यांचा समुच्चय जाणतो आणि मग या दोन्हींचं एकत्र अनुष्ठान करतो. त्याला काय फलाची प्राप्ती होते? त्यानं अविद्यया मृत्युं तीर्त्वा, अविद्या म्हणजे कर्म, त्यानं कर्माचंही अनुष्ठान केलंय आणि उपासनेचंही केलंय, मग त्याला कर्माचंही फल प्राप्त होतं आणि उपासनेचंही फल प्राप्त होतं. एकत्र दोन्हीची फल प्राप्त होतात. कसं कसं होतं तर अविद्यया मृत्युं तीर्त्वा, अविद्येच्या द्वारा तो मृत्यूतून तरुण जाऊन विद्यया अमृतम अश्नुते, उपासनेच्या द्वारा तो अमृतत्वाला प्राप्त करतो. यांचे पारिभाषिक अर्थ भाष्यकारांनी पुढे केलेत. इथं अविद्या शब्दाचा अर्थ काय आहे? कर्म. मग कर्मानेच मृत्यूतून तरुण जाता येईल का हो? कायमचा तुका म्हणे एका मरणेची सरे बास, असा शेवटचा मृत्यू कर्माच्या द्वारा ठरू शकतो का? नाही ठरू शकत. आणि विद्या उपासना केली तर अमृतत्व म्हणजे मोक्षाची प्राप्ती होऊ शकते का? नाही होऊ शकत. म्हणून इथं मृत्यू आणि अमृत या दोन्हीचे पारिभाषिक अर्थ आहेत या उपनिषदामध्ये. आचार्य त्याचं व्याख्यान पुढे करणार आहेत. मृत्यू शब्दाचा अर्थ आहे स्वाभाविक प्रवृत्ती रूप मृत्यू. मनुष्याची स्वाभाविक प्रवृत्ती आहे की नाही? पशुप्रमाणे, पशुअधिकाप्रमाणे विषयाकडे धावणं, काहीतरी खावं वाटणं, काही प्यावं वाटणं वगैरे वगैरे. एखादी वस्तू पाहिली की लगेच ग्रहण करावी वाटते. उगं लोकमर्यादा आहे, शास्त्रमर्यादा आहे म्हणून आपण शांत राहतो. नाहीतर आपल्याला जे पाहिजे ते आपण त्या पशुसारखे घेऊ शकतो की नाही? असं समजा बंधनच नाही व्यवहारामध्ये, कोणाचं कोणी सत्ता नाही, प्रशासन नाही, काही नाही काही नाही. एखादं छानपैकी दुकान बघितलं कपड्याचं, गेलो, काहीतरी आवडलं घेतलं, कोणाचं बंधन राहील का? जसं पशुला हिरवा चारा दिसला की ते जातात आणि लगेच खातात. आपण त्यांना अडवतो दंडकाठी घेऊन म्हणून ते घाबरतात. तसं आपलं पण आहे ना, पशुवासारखीच आपली प्रवृत्ती आहे ना. काय घ्यावं वाटत नाही आपल्याला, चांगलं काहीतरी बघितलं की लगेच घ्यावं वाटतं, लगेच घ्यावं वाटतं, कुठंतरी जावं वाटतं. हे सगळ्या ज्या स्वाभाविक आपल्या पशुतुल्य प्रवृत्ती आहेत ना, यालाच मृत्यू म्हणतात. कारण या प्रवृत्ती आपल्याला दुःखाला कारण ठरणार. मग पशुप्रमाणे जर आपण सैराट जीवन जगलो तर काय होईल? मग आपल्याला मृत्यूतून मृत्यू, अनेक मृत्यू प्राप्त होतील, जन्म मरण, कारण त्या कर्माची फलं भोगावीच लागतील ना. त्यामुळं परमार्थिक लोकांना वेद मर्यादा आहे, शास्त्र मर्यादा आहे म्हणून ते संयमित आहेत. आणि जगातील संसारातील लोकांना प्रशासन, कायदा यांचं नियंत्रण आहे म्हणून ते व्यवस्थित राहतात. तरीसुद्धा लोक मधून चुका करतातच, बरोबर ना? काहीतरी त्यांचं दुष्कर्म सुरूच आहे की नाही, लपून वगैरे. हे जे मानवीय पशुतुल्य प्रवृत्ती आहे, तर ही प्रवृत्ती मनुष्याला दुःखाला कारण ठरते म्हणून ह्याला मृत्यू म्हटलंय. मग असं कर्म जर केलं तर अविद्यया मृत्युं तीर्त्वा, याचा अर्थ असा आहे शास्त्रोक्त कर्म जर केलं, कर्मानुष्ठान केलं, शास्त्रीय कर्मच केलं, अन्य काही केलंच नाही, तर मग त्याची स्वाभाविक प्रवृत्ती होईल का पशुतुल्य? का? कारण शास्त्र म्हणेल ते सांडावे. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते. तो प्रत्येक कृती करताना पहिल्यांदा शास्त्र पाहतो. शास्त्रामध्ये हे असं असं करायला सांगितलंय का? नाही सांगितलं मग करत नाही. म्हणजे त्याची जी पशुतुल्य प्रवृत्ती होणार होती ती आता होणार नाही. का? विधी ते पाळीत, निषेध गाळीत.
हां मग मज येऊनी जाळीत कर्मफळे, मज देऊनी जाळीत कर्मफळे, असं मोठ्यानं सांगायचं. हां सगळे एकदम नाही. विधिते पाळीत निषेधाते गाळीत मज देऊनी जाळीत कर्मफळे. वा, विधीचं पालन करतो, निषेधाचा त्याग करतो आणि मग जे काही कर्म करतो ते परमात्म्याला त्याचं फल समर्पित करतो. नियमाची वस्तू नाटवे, हां पुढील अधोगतीची लाज नेनवे, करता ती जे न करावे वेदो, करता ती जे न करावे. हां म्हणजे निषिद्ध कर्म करणाऱ्यांचंही पुन्हा वर्णन असं केलेलं आहे की लोक मर्यादा लाज ठेवत नाहीत, जे करा वाटेल ते करतात आणि मग काय अप्रवृत्ती झाल्यामुळं त्यांना पुढं तशा प्रकारची फलं प्राप्तही होतात. म्हणून हे जे बरोबर हे ज्या स्वाभाविक वृत्ती आहेत मनुष्याच्या, यांना जर कुंठित करायचं असेल, शास्त्रोक्तच जीवन जगायचं असेल आपल्याला आणि या स्वाभाविक प्रवृत्तीपासून वाचायचं असेल तर पर्याय एकच आहे, शास्त्रविहित कर्माचं अनुष्ठान म्हणजे कर्म. अविद्यया मृत्युम तीर्थवा, अशा मृत्यूपासून वाचता येतं. आपण काही जे मनाला वाटेल ते असं मग करणार नाही, असा याचा अर्थ आहे. विद्यया अमृतम अश्नुते, आणि मग विद्येच्या द्वारा त्याला अमृतत्वाची प्राप्ती होते. हे अमृतत्व म्हणजे काय? कारण विद्या म्हणजे उपासना असा अर्थ आहे आणि उपासनेने जे अमरत्व प्राप्त होतं म्हणतात या ठिकाणी. हे अमरत्व काही मोक्षरूपी अमरत्व आहे का? त्यागेन एके अमृतत्वम आनुषुः. इथं जे अमृतत्व सांगितलंय मोक्षरूपी, तिथं त्यागाने सांगितलं. इथं उपासना आहे. या उपासनेने काय मोक्षरूपे निरपेक्ष निरतिशय असं अमृतत्व अमरत्व प्राप्त होईल का? होत नाही. ते ज्ञानाशिवाय तर होत नसतं. म्हणून इथं अमृतम या शब्दाचा अर्थ केलेला आहे देवात्मभावरूप सापेक्ष अमरत्व असा अर्थ. म्हणजे देव स्वरूपाला तो प्राप्त होतो. ब्रह्मलोकामध्ये जातून देव होतो. समजतंय ना? तो कोण होतो? जीवाच्या सापेक्ष जे देव आहेत ना ते देव होतो. सापेक्ष जे देव आहेत इंद्र चंद्र वगैरे हे देव, अशा देव स्वरूपाला तो प्राप्त होतो. हा उपासना करणारा, त्याला सुद्धा अमृत असं म्हटलेलं आहे. कारण त्यांना त्यांच्या स्वरूपाला प्राप्त होणं, देव स्वरूपाला प्राप्त होणं, त्याला काय म्हटलेलं आहे? अमरत्व म्हटलेलं आहे. ते सुद्धा जेथं अमरत्व हे सिंहासन, बरोबर ना? राजधानी भुवन अमरावती, त्याला सुद्धा अमर म्हटलंय देवांना. का म्हटलंय माहिती आहे का? या उपनिषदामध्ये बघा पेज नंबर 47 वर खाली शेवटी विश्लेषण आलेलं आहे. निवांत वाचा वाटल्यास. कारण मृत्यू मरण हा जो शब्द आहे ना तो मृ धातूपासून बनलेला आहे. आपलं मरण म्हणजे काय कसं असतं? या स्थूल देहातून सूक्ष्म देह जाणं, लोकांतराला जाणं म्हणजे स्थूल देहाचं काय झालं? मरण झालं. म्हणून सापेक्ष मृत्यू मरण म्हणजे काय? तर या स्थूल देहातून सूक्ष्म देह जाणं, याला काय म्हणतो आपण? मरण असं म्हणतो. मृत्यू लोकामध्ये दिव्य लोक जे आहेत, स्वर्गलोक ब्रह्मलोक, तर त्या लोकांमध्ये ज्या देवता असतात त्या देवतांचं जे शरीर असतं ते आपल्यासारखं असं मर्क नाही, जड नाही. कसं आहे? ते दिव्य, जड नाही म्हणजे असं मर्क नाही, केवळ पार्थिव नाही, तर ते तेजोमय आहे, दिव्य अशा प्रकारचं त्यांचं शरीर असतं असं शास्त्रामध्ये वर्णन केलं आहे. आणि त्यांनी जे काही शुभ कर्म केलेत त्या कर्माची फलस्वरूपता म्हणून त्यांना त्या देवलोकाची प्राप्ती झालेली असते. आणि मग तिथं गेल्यानंतर काय होतं? त्यांचं पुण्य जेव्हा संपत येतं त्या लोकांचं, तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. मग त्यांना खाली यावं लागतं की नाही संसाराला? मग तिथं त्यांचं शरीर काय आपल्यासारखं पडतं का? त्यांचा मृत्यू होतो का? तिथंही त्यांना मग त्यांच्या शरीराला त्या स्मशानामध्ये नेऊन जाळतात का? आपल्याप्रमाणे मृत्यूलोकाप्रमाणे तिथं तसं होतं का? कारण ते देव आता कुठं आले? पुण्य संपल्यास मृत्यूलोकात त्यांना त्यांच्या जीवाला यावं लागतं. मग त्याचं शरीर तिथंच स्वर्गामध्ये पडतं प्रेत रूपाने. मग त्याची अंत्येष्टिक्रिया वगैरे होते. असं काय होतं का? तर नाही होत. मग काय होतं? तर जेव्हा त्या देवांचं पुण्य संपतं, असं वर्णन केलंय की
त्या देवलोकातील ते उचित फल भोगल्यानंतर पुण्य संपायला लागलं हे त्यांना कळतं. आता काही दिवसांनी माझं पुण्य संपणार संपणार संपणार, आता मी देव नाही राहणार, आता मला पुन्हा मृत्यू लोकात, पुढची गती काय तेही कळत नाही. न जाणू कुठला पशु व्हावं लागेल, कारण ते पुण्य यज्ञयागादी करण्याच्या अगोदरच्या जन्मांमध्ये त्यानं जे काही कर्म केलेत पूर्वी, बरोबर ना, स्वर्गात जाण्यासाठी जे यज्ञयागादी इथं केले, पुन्हा स्वर्गात गेलं, तर हे यज्ञयागादी करण्याच्या अगोदरचे जे काही संचितातली कर्म असतील ते पशुपक्षी पण योनीला जावं लागेल त्या कर्मामुळं. मग त्याचा त्याला इतका धाक लागतो, इतकी चिंता लागते. तर कसं म्हटलंय बघा, देवलोक के उचित फल भोग समाप्ति की चिंता से उसका शरीर पिघल कर वैसे ही पंचमहाभूतों में मिल जाता है, जैसे उष्णता से बर्फ गलकर पानी बन जाता है. समजतोय का अर्थ? त्यांना एवढी चिंता लागते की आता आमचं पुण्य संपणार, आता आम्ही संसारामध्ये जाणार, खाली जाणार. त्या चिंतेने, त्या चिंतेची आग पेटते अंतःकरणामध्ये आणि मग त्यांचं शरीर पगळायला लागतं, विरघळतं आणि तिथून विघरळून त्या शरीराचं पाणी 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 बनतं, पंचमहाभूतात विलीन होतं. समजतंय ना? म्हणजे जेवढे भोग अगोदर आनंदानं भोगलेत त्याचं पूर्ण त्याला काय होतं, पुन्हा फेडावं लागतं. उसनं फेडल्यासारखं आपण म्हणतो ना. आपलं तरी बरं आहे, आपण कितीही चिंता करू दे, आपलं शरीर पगळतं का? नाही. पण त्यांची काय चिंता, चिंतेचा अग्नी इतका भडकलेला असतो की त्यांचं शरीर विरघळतं, पाणी पाणी होऊन जातं आणि यालाच तिथं मृत्यू म्हणतात. समजलं ना? आणि पंचमहाभूतात त्यांची शरीरं मग विलीन होतात असं म्हटलेलं आहे. म्हणून तर ज्ञानोबाराय म्हणतात ना, स्वर्गाला जात नाही आम्ही, नको आम्हाला स्वर्गभोग, नको आम्हाला ब्रह्मलोक. ब्रह्मलोकात पण असंच आहे, तिथले स्वर्गापेक्षा आणखी दिव्य भोग आहेत, पण तिथं सुद्धा काय कायमस्वरूपी राहायचं आहे का? ब्रह्मदेवाचं आयुष्य संपलं, महाप्रलय झाला की त्याही जीवांना पुन्हा अशीच चिंता लागते आणि ते सुद्धा जीव पुन्हा संसाराला प्राप्त होतात की जे सकाम कर्म करून गेले, केवळ कर्माचं अनुष्ठान करून गेले, समुच्चय नाही केलेला त्यांनी. असे जे लोक आहेत ते, समजतंय ना? म्हणून त्या देवांना जो मृत्यू प्राप्त होतो तो आपल्यासारखा मृत्यू नाही, एवढ्याच अनुषंगाने त्यांना अमर म्हटलेलं आहे. बरोबर ना? अमृतत्व म्हटलेलं आहे असा त्याचा अर्थ आहे. देवांना अजर पण म्हणतात. अजर म्हणजे त्यांना जरा अवस्था कधी प्राप्त होत नाही, त्यांचं आयुष्य नेहमी 16 वर्षाचंच राहतं म्हणे. ते गेले तेव्हा 16 वर्षाचेच, बाल्यावस्था त्यांची 16 वर्षाचीच, वृद्धावस्था 16 वर्षाचीच, त्यांचं पूर्ण आयुष्य 16 वर्षाचं. त्यांना बाल्य अवस्था पण नाही, वृद्धावस्था पण नाही, जरा अवस्था पण नाही, ते जर्जर होतच नाहीत. नित्य कायमस्वरूपी 16 वर्षाचेच राहतात ते देव. आणि पुण्य संपायला लागले की त्याच वर्षाचे असताना तेवढ्याच त्याच्यामध्ये ते विरघळून जातात, पुन्हा त्यांना संसारात यावं लागतं. म्हणून त्यांना अजर सुद्धा म्हटलंय, जरा अवस्था प्राप्त होत नाही. या अनुषंगाने तिथं अमृतत्व शब्दाचा प्रयोग केला आहे. मृत्यू लोकामध्ये कसं शरीर पडलं, स्मशानात नेऊन जाळा वगैरे, याला मृत्यू म्हणतात. असा मृत्यू तिथं नाही, म्हणून अमृतत्व शब्दाचा प्रयोग आहे. समजलं? तर असं अमृतत्व प्राप्त होतं म्हणजे त्यांना देव स्वरूप प्राप्त होतं, देव स्वरूपाला, देवात्म भावाला ते प्राप्त होतात. भाष्य. विद्यांच्या अविद्यांच्या देवता ज्ञानम कर्मच्या इत्यर्थ. देवता ज्ञानम म्हणजे कर्म, आपलं उपासना, आणि अविद्या म्हणजे कर्म. यह तद एतद उभयम सह एकेन पुरुषेण अनुष्ठेयम वेद. ह्या दोन्हींना, कर्म आणि उपासनेंना, जो पुरुष एकत्र म्हणजे एकाच पुरुषाकडून अनुष्ठेय समजतो, जाणतो, तस्य एवं समुच्चयकारिणः एव, असा समुच्चय करणारा जो साधक आहे त्यालाच एक पुरुषार्थ संबंध, हा एका पुरुषार्थाची प्राप्ती होते. देवात्म भाव रूपी जी प्राप्ती आहे ना, स्वाभाविक मृत्यूतून तरुण जाऊन देवात्म भाव प्राप्त होणं, देव स्वरूपाला प्राप्त होणं, हा जो पुरुषार्थ आहे त्या पुरुषार्थाशी संबंध येतो. एक पुरुषार्थ, आणि एक एक जर केलं असतं तर वेगवेगळं मग कर्म फल भेटलं असतं. केवळ कर्म केलं असतं तर मग पितृलोकाची प्राप्ती झाली असते, केवळ उपासना केली असते देवलोकाची प्राप्ती झाली असते. पण दोन्हीचा समुच्चय केला त्यामुळं काय झालं,
त्यांना मृत्यूतून उल्लंघन झालं, स्वाभाविक मृत्यूतून, प्रवृत्तीरूपी मृत्यूतून, आणि देवात्मभाव प्राप्त झाला, देवस्वरूपाला ते प्राप्त झाले. आणि त्याचं विशेष पुन्हा टिप्पणीमध्ये खाली चिंतन असं केलेलं आहे आनंदगिरींनी वगैरे सर्व महापुरुषांनी, की समुच्चय करून कर्म आणि उपासना यांचं एकत्र अनुष्ठान करणारा जो साधक आहे त्याला मोक्षसुद्धा प्राप्त होतो क्रमाने. यांच्याप्रमाणे तो खाली येत नाही, पुन्हा संसाराला नाही प्राप्त होत. कर्म उपासना करून ब्रह्मलोकामध्ये गेला, देवात्मभावाला प्राप्त झाला, देव झाला. ब्रह्मदेवाचं आयुष्य असेपर्यंत दिव्य भोग भोगले, पण तिथं मग त्याला पश्चाताप होतो, अनुताप होतो. त्याचं अंतःकरण तिथं सात्विक आहे, स्वच्छ आहे. तिथं काय इथं जसे आपल्याला आपलं अंतःकरण रजोगुणी असल्यामुळं अत्यंत भोगलिप्सा आपल्याला असते, तसं त्यांचं अंतःकरण सात्विक असल्यामुळे त्यांना ते भोग जवळ असूनही फारसे भोगावे नाही वाटत. जसं सात्विक लोकांना मोबाईल सारखं पाहणं, एखादा मूवी पाहायला जावं वाटणं, हे सात्विक लोकांना वाटतं का? आपल्यासारख्यांना नाही ना वाटत. तसंच सात्विक लोक असतात ब्रह्मलोकामध्ये, आणि त्यामुळे त्यांना तिथं दिव्य भोग असतात, पण त्याची किंमत त्यांना फारशी नाही वाटत. आपण म्हणतो वाह काय तिथले दिव्य भोग, त्यांना नाही विशेष वाटत. आपण रजोगुणी आहे, ते सात्विक आहे, आणि मग तिथले ते भोग एकतर इच्छा राहत नाही, सात्विकता असते, त्यामुळे त्यांना अनुताप होतो. हा अंतरायो अवचिता का ओढवला भगवंता, ऐसे दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य. नित्य अनुताप करतो, कशाला मी ब्रह्मलोकात आलो असेल, आता कधी ब्रह्मदेवाचं ह्या बाबाचं आयुष्य संपायचं. आणि पुन्हा याच्या मग ते ब्रह्मलोके परांतकाले, श्रुती माता सांगते ब्रह्मलोकामध्ये त्या ब्रह्मदेवाचा अंत झाल्यावर शेवटी महाप्रलयामध्ये हे जे तिथले देव असतात की ज्यांनी समसमुच्चय करून तिथं गेले ते बरं, त्यांनाच तिथूनही पुढं मग तत्वमसी आदी महावाक्यांचं श्रवण घडतं किंवा स्मरण घडतं, किंवा ब्रह्मदेव सांगतो, किंवा तेच स्मरण चिंतन करतात. सात्विक असल्यामुळे सत्वात संज्ञा येते, ज्ञानम त्याचं चिंतन करतात, आणि ब्रह्मज्ञानाचं चिंतन करून ब्रह्मज्ञानाद्वारा ते मोक्षाला प्राप्त होतात, पुन्हा खाली येत नाही. मग बघा, कर्म उपासनांचा समुच्चय केला तर ब्रह्मलोकात जायला मिळतं. तिथं जाऊन क्रमाने हळूहळू ब्रह्मदेवाबरोबर त्यांना मुक्त होता येतं, मोक्षही प्राप्त होतो. आणि केवळ कर्माचं अनुष्ठान केलं स्वर्गात गेला, खाली यावं लागतं. केवळ उपासना केली ब्रह्मलोकामध्ये जाता येईल, पण तिथून पुन्हा खाली यावं लागेल. देवही होता येईल कदाचित, पण तिथूनही पुन्हा खाली यावं लागतं, त्यांना मोक्ष नाही प्राप्त होत. म्हणून श्रुती मातेचा काय भाव काय आहे की ज्या साधनाने तुम्हाला पुन्हा संसार जन्म मरण प्राप्त होईल असं करू नका ना. काय करा, कर्म उपासनांचा समुच्चय करा, जाणा आणि एकत्र अनुष्ठान करा, की जेणेकरून तुम्हाला देवात्मभाव प्राप्त होईल आणि तिथून तसंच तुम्हाला पुन्हा मोक्षालाही जाता येईल. अशी क्रममुक्ती प्राप्त करून घ्या. किमान सद्योमुक्ती नाही प्राप्त करून घेता आले इथं राहून तुम्हाला ब्रह्मज्ञानाद्वारा, तर किमान ब्रह्मलोकात तुम्ही समुच्चय करून जा आणि तिथून तसंच क्रमाने मोक्षाला प्राप्त व्हा. हा आदेश आहे किंवा हा भाव आहे श्रुती मातेचा. म्हणून कर्म उपासनांचा समसमुच्चय सांगितलेला आहे. काय हे दोन्ही ब्रह्मसूत्रामध्ये येणार आहे पुढे विषय. आता हे उपनिषद झाले की मग ह्याचा समन्वय ब्रह्मसूत्रामध्ये येणारच आहे. पण असं निष्काम कर्म करून जरी गेले तरी कुठंतरी तो कमी पडला ना. ब्रह्मलोकात जाणारे काय एकच प्रकारचे नसतात. सकाम उपासना करूनही ते जाऊ शकतात ब्रह्मलोकाला, निष्काम उपासना करूनही ब्रह्मलोकाला जातात. ओंकाराची उपासना सांगितलेली आहे, हिरण्यगर्भाची उपासना सांगितलेली आहे, दहर उपासना वगैरे. तर या उपासना करून तो ब्रह्मलोकाला जातो, बरोबर ना. मुद्दा इथे आहे की त्यानं समुच्चय करून तिथं गेलाय का समुच्चय न करता गेलाय. केवळ उपासना करून गेला असला तर त्याला 100% यावं लागतं. समुच्चय जाणून कर्म उपासनांचं एकत्र अनुष्ठान करून गेला असला तर मग त्याला क्रममुक्ती प्राप्त होते, मोक्ष प्राप्त होतो, बरोबर ना. असा त्याचा अर्थ आहे. आणि पुन्हा सकाम उपासना करणारे सुद्धा ब्रह्मलोकाला जातात असं हे ब्रह्मसूत्रामध्ये वर्णन केलेलं आहे. निष्काम उपासना करणारेही, पण त्यांना निष्काम उपासना करायची म्हणजे ब्रह्मज्ञानासाठीच करणार ना. निष्काम म्हणजे काय, ब्रह्मलोकाला जाण्यासाठी उपासना करणं, त्याला निष्काम उपासना म्हणता येईल का. ब्रह्मलोकाला जायची इच्छा झाली ना, मग कामना झाली ना, मग निष्काम कसं म्हणता येईल. ज्या अर्थी ब्रह्मलोकाला त्या गेला
किंवा जाण्यासाठी उपासना करतो तर सकामच झाली ना. पण ब्रह्मलोकाला जाण्यासाठी उपासना करत असेल तर ते सकामच उपासना आहे. समजतंय ना, असं त्याचा अर्थ आहे. निष्काम उपासना करत असेल तर ब्रह्मलोकाला कशाला जाईल, आणि त्याला कामनाच नाही, इच्छाच नाही, तो ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीसाठीच करत असेल. मग समजतंय ना. पण मग ब्रह्मज्ञान प्राप्त करताना सुद्धा तिथं जर तो कुठं कमी पडला, साधना कमी पडली, किंचित वासना म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला? ईषदमल, ईषद वासना थोडी अंतःकरणामध्ये शिल्लक आहे. शोभन बुद्धी म्हणतात. नाही अनुभव आम्हाला, पण असेल थोडंसं सुख त्याच्यामध्ये. असं थोडीशी वासना जर शिल्लक असेल तर ब्रह्मलोकाला जातो. त्याला ब्रह्मज्ञान नाही प्राप्त होत. निष्काम कर्म करून, निष्काम उपासना करून, ब्रह्मज्ञानाचं श्रवण करून सुद्धा त्याला ब्रह्मज्ञान नाही होत. त्याला ब्रह्मलोकाला जावं लागतं ईषद वासना असल्यामुळे. मग तिथं गेल्यावर हे जे ईषद वासनावाले आहेत ना, त्यांची संपूर्ण वासना निघून जाते आणि मग ते मुक्त होतात. एवढं मात्र खरं आहे. तर बघा आता ही उपनिषद झालं की ब्रह्मसूत्र व्हायला पाहिजे, कारण ब्रह्मसूत्र म्हणजे उपनिषदांचा समन्वय. एक पुरुषार्थ संबंध क्रमेण स्याद इति उच्यते. एका पुरुषार्थाशी संबंध देवात्मभाव रूपी क्रमाने त्यांना याच्याशी संबंध येतो आणि तिथून ते मुक्तही होतात, असा याचा अर्थ आहे. अविद्यया कर्मणा अग्निहोत्रादिना मृत्युम स्वाभाविकम कर्म ज्ञानंच मृत्यू शब्दवाच्यम उभयम तीर्थवा अतिक्रम्य विद्यया देवता ज्ञानेन अमृतम देवात्मभावम अश्नुते प्राप्नोति तद्हि अमृतम उच्यते यद देवतात्मगमनम. इथं अमृतत्व म्हणजे काय? देवतात्मगमन, देवता स्वरूपाला प्राप्त होणं, याला म्हणायचं अमृतत्व. आणि मृत्यू शब्दाचा अर्थ काय आहे? स्वाभाविक प्रवृत्ती मनुष्याची जी होत असते तिला मृत्यू म्हटलंय. अशा मृत्यूचं उल्लंघन करतो आणि कर्म उपासनेच्या समसमुच्चयाच्या द्वारा तो देवस्वरूपाला, देवात्मभावाला, मी देव आहे वगैरे अशा भावाला प्राप्त होतो, म्हणजे ब्रह्मलोकादिकांना जातो, असा याचा अर्थ आहे. समजलं इथवर? आता यानंतर कार्य ब्रह्माची उपासना आणि कारण ब्रह्माची उपासना याचं वर्णन केलेलं आहे. घ्यायचं का थोड्या वेळेमध्ये? बघा. अधुना व्याकृत अव्याकृत उपासनयोः समुच्चयेषया प्रत्येकम निंदा उच्यते. आता यानंतर व्याकृत म्हणजे कार्य ब्रह्म, अव्याकृत म्हणजे कारण ब्रह्म यांच्या उपासनेचा समसमुच्चय करण्याच्या इच्छेने श्रुती माता प्रत्येकाची निंदा करते. प्रत्येकाची म्हणजे भिन्न भिन्न जर केलं, केवळ एकच उपासना केली तर त्याची काय करते? निंदा करते. आणि एकत्र अनुष्ठान करा म्हणजे समुच्चय करा असा उपदेश करायचा आहे. अंधम तमः प्रविशन्ति ये संभूतिमुपासते ततो भूय इव ते तमो य उ संभूत्यागुं रताः. अंधम तमः प्रविशन्ति ये संभूतिमुपासते ततो भूय इव ते तमो य उ संभूत्यां रताः. अंधम तमः प्रविशन्ति ये संभूतिमुपासते ततो भूय इव ते तमो य उ संभूत्यां रताः. अंधम तमः प्रविशन्ति ये संभूतिमुपासते ततो भूय इव ते तमो य उ संभूत्यां रताः. अंधम तमः प्रविशन्ति ये असंभूतिम उपासते ततः भूय इव ते तमो ये ओ संभूत्यां रताः. ये असंभूतिम उपासते ते अंधम तमः प्रविशन्ति. ये असंभूत्यां रताः ते ततः भूय इव.
अर्थ असा आहे, जे ये म्हणजे जे असंभूतिम उपासते, कारण ब्रह्माची उपासना करतात, सोपाधिक ब्रह्माची उपासना करतात. किंवा दुसरा अर्थ केलाय, अव्याकृत असणारी जी प्रकृती आहे, बीजभूत अविद्या, कामकर्माची बीजभूत असलेली अविद्या किंवा अव्याकृत म्हणतात, तिला प्रकृती म्हणतात, माया म्हणा, तिची उपासना करणारे, शक्तीची उपासना करणारे कुठं जातात, ते आपलं काय करतात, घोर अशा अज्ञानाच्या अंधारामध्ये प्रवेश करतायत असा अर्थ. म्हणजे केवळ केवळ असंभूतीची उपासना करणारे, असंभूतीचा अर्थ आहे प्रकृती, माया, अव्याकृत, ते काय करतात, घोर अज्ञानाच्या अंधारामध्ये जात आहेत. आणि ये संभूत्याम रताः, जे मात्र संभूतीची उपासना करतात, कार्याची उपासना करतात, म्हणजे हिरण्य गर्भरूप जे कार्य ब्रह्म आहे त्याची उपासना करतात. हे संबंध विश्व, स्थूल सूक्ष्म विश्व म्हणजे परमात्माच आहे, अशा भावनेतून जे उपासना करतात त्याला म्हणायचं हिरण्य गर्भाची उपासना. तर अशा हिरण्य गर्भाच्या या कार्यब्रह्माच्या उपासनेच्या द्वारा ते सुद्धा त्याच्याही पेक्षा घोर अंधारामध्ये अज्ञानाचा प्रवेश करतायत. केवळ यांची उपासना केली तर, असा याचा अर्थ आहे. मग काय करायचं, तर दोन्हीचा समुच्चय करा असं पुढं सांगणार आहेत. भाष्य बघा. अंधम तमः प्रविशन्ति ये असंभूतिम संभवनम संभूते सा यस्य कार्यस्य सा संभूते तस्याः अन्या असंभूते प्रकृतिः कारणम अविद्या अव्याकृताख्या ताम असंभूतिम अव्याकृताख्याम प्रकृतिम कारणम अविद्याम काम कर्म बीजभूताम अदर्शनात्मिकाम. काय शब्द दिलेत, सगळे एकाचा अर्थ सांगणारे शब्द आहेत. उपासते ये ते तदानुरूपामेव अंधम तमः अदर्शनात्मकम प्रविशन्ति. बघा, ये म्हणजे जे, अंधम तमः प्रविशन्ति, ये असंभूतिम. असंभूती म्हणजे काय, अगोदर संभूती म्हणजे काय सांगतात, संभवनम संभूती, बरोबर ना, संभवनम संभूती, सा यस्य कार्यस्य सा संभूती. संभवन म्हणजे उत्पत्ती, ज्याला उत्पत्ती असते त्या कार्याला काय म्हणायचं, संभूती म्हणायचं. तस्याः अन्य, त्या कार्याहून भिन्न असलेली असंभूती. असंभूती म्हणजे कारण असा अर्थ होईल. कार्याहून भिन्न कोण आहे, कारण. प्रकृती तिला म्हणा, कारण म्हणा, अविद्या म्हणा, अव्याकृत नावाची म्हणा, हे सगळे त्याचेच शब्द आहेत. ताम असंभूतीम, त्या असंभूतीची उपासना करणारे म्हणजे अव्याकृत नावाच्या प्रकृतीची, कारणाची, अविद्याम अविद्येची, काम कर्म, काम म्हणजे इच्छा, वेगवेगळ्या प्रकारचे कर्म, हे काम आणि कर्म यांची बीजभूत कारणभूत असलेली जी अविद्या, अदर्शनात्मिकाम अज्ञान घन असलेली, अशा प्रकृतीची जे उपासना करतात ते तदनुरूपच, त्यानुसारच, म्हणजे प्रकृती म्हणजे अज्ञान आहे ते साक्षात, बरोबर ना, अज्ञान घन आहे प्रकृती, त्यामुळे ते घनीभूत अज्ञानामध्ये प्रवेश करतात असा अर्थ. ततः तस्मादपि, पण त्याच्याही पेक्षा, भूयः बहुतरम इव, त्याच्याही पेक्षा अत्यधिक अशा, तमः प्रविशन्ति, अज्ञानामध्ये प्रवेश करतात, अंधारामध्ये. कोण, ये ओ संभूत्याम, म्हणजे कार्यब्रह्मणी हिरण्यगर्भाख्ये रताः, जे कार्यब्रह्माची हिरण्यगर्भाची उपासना केवळ करतात ते त्याच्याही पेक्षा अधिक अज्ञानात्मक घोर अंधकारामध्ये प्रवेश करतायत. एकंदरीत मंत्राचा अर्थ असा झाला की जे कारण अविद्येची उपासना करतात ते अज्ञानाच्या अंधकारात प्रवेश करतात, पण जे हिरण्यगर्भरूपी कार्यब्रह्माची उपासना करतात ते त्याच्याही पेक्षा अज्ञानामध्ये प्रवेश करता येत. म्हणजे केवळ उपासना केली अशी तर, असा त्याचा अर्थ आहे. आता दोन्हीचा समुच्चय करण्यासाठी दोन्हीचा अवांतर फलभेद सांगितला पाहिजे, कारण एकालाही फल नसेल, एकाचाही फल सांगितलं नाही तर अंगांगी भाव येतो, बरोबर ना. अंगांगी भाव येऊ द्यायचा नाही, समुच्चय करायचा आहे. आणि समुच्चय तेव्हा करता येतो जेव्हा दोन्हीची सुद्धा स्वतंत्र काही फलं असतील तर. म्हणजे केवळ तुम्ही कार्यब्रह्माची उपासना केली तर तुम्हाला अमुक फल प्राप्त होईल, केवळ कारणाची उपासना केली अविद्येचे तर अमुक फल प्राप्त होईल, पण हे संसारांतर्गत फलं असतील.
म्हणून तुम्ही काय करा, दोन्हीचा समुच्चय करा, एकत्र अनुष्ठान करा, म्हणजे त्याद्वारा तुम्ही मोक्षापर्यंत जाऊ शकाल. समजताय ना, हा याचा भाव आहे. समुच्चय केला की ते मोक्षाकडे घेऊन जातं, आणि समुच्चय नाही केला नाही, एकाच साधनाचं अनुष्ठान केलं केवळ कार्यब्रह्माची किंवा केवळ कारणाची, तर ते संसारांतर्गत फलप्राप्ती करून देतात. म्हणून समुच्चय करण्यासाठी श्रुतीमातेचा आग्रह आहे. अधुना उभयोः उपासनयोः समुच्चय कारणम अवयव फलभेदम आह. समुच्चय करण्याचं कारण म्हणून दोघांचे हे अवांतर जे फल आहेत, दोन्ही उपासनांची, कार्यब्रह्माची आणि म्हणजे हिरण्यगर्भाची आणि प्रकृतीची उपासना, तर दोन्हीची फलं काय आहेत, स्वतंत्र अनुष्ठान केलं तर ते फल काय आहेत ते श्रुतीमाता सांगते. श्लोक नंबर 13. अन्यदेवाहु संभवा धन्यदाहुरसंभवात् इति शुश्रुमधीराणाम् येनस्तद्विचचक्षिरे. अन्यदेवाहु संभवात् अन्यदाहुरसंभवात् इति शुश्रुमधीराणाम् येनस्तद्विचचक्षिरे. अन्यदेवाहु संभवात् अन्यदाहुरसंभवात् इति शुश्रुमधीराणाम् येनस्तद्विचचक्षिरे. अन्यदेवाहु संभवात् अन्यदाहुरसंभवात् इति शुश्रुमधीराणाम् येनस्तद्विचचक्षिरे. अन्यत् एव आहुः संभवात् अन्यत् आहुः असंभवात् इति शुश्रुमधीराणाम् येन तद्विचचक्षिरे. संभवात अन्यदेव आहुः, संभूतीची उपासना केली कार्यब्रह्माची म्हणजे हिरण्यगर्भाची, तर अन्यच फल प्राप्त होतं, म्हणजे अणिमादी ऐश्वर्य रूप फल प्राप्त होतं, अष्टमहासिद्धी. अन्यदाहु असंभवात, असंभूतीची उपासना केली, प्रकृतीची उपासना केली, तर अन्य फलाची प्राप्ती आहे. कोणत्या? प्रकृती लय, प्रकृतीमध्ये विलय होतं. तसं झोपेमध्ये आपला अंतःकरणाचा, बुद्धीचा, इंद्रियांचा लय कुठं होतो? अज्ञानामध्ये. तशीच ही एक अवस्था असते, प्रकृती लय. ते जे प्रकृतीची उपासना करतात ना, ते प्रकृतीमध्ये लीन होतात. आणि प्रकृती म्हणजे काय? एक प्रकारची झोपच आहे, बरोबर ना? अज्ञान, घनीभूत अज्ञान रूप होऊन राहतात, आणि हे फलही त्यांना ईश्वरच देतो. शक्तीची उपासना केलेली, प्रकृतीची उपासना केली, मम माया दुरत्यया, त्यामुळं त्या मायेची उपासना केल्यामुळे ईश्वर त्यांना त्या मायेत लीन करतो, बरोबर ना? यो याम याम, काय ते गीतेमध्ये श्लोक आहे ना, यो यो याम याम तनुम भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तस्या चलाम श्रद्धाम तामेव विदधाम्यहम. जो ज्या श्रद्धेने ज्याची उपासना करतो त्याला त्याच्या श्रद्धेचं फळ मी त्या उपास्याची प्राप्ती करून देतो. म्हणून प्रकृतीची उपासना केल्यामुळे हे जीव, हे साधक प्रकृतीमध्ये हजारो लाखो करोडो वर्ष प्रकृतीमध्ये लीन होऊन झोपेसारखे राहतात. असं त्यांना फलप्राप्ती होते प्रकृतीची उपासना करणाऱ्यांना. आणि हिरण्यगर्भाची उपासना केली तर अनिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ती, प्राकाम्य, वशित्व, ईशित्व, अष्टमहासिद्धी रूपे त्याला ऐश्वर्य प्राप्त होतं, असं त्याचा अर्थ आहे. भाष्य बघा. अन्यदेव पृथगेव आहुः फलम संभवात संभूतेः कार्यब्रह्म उपासनात अणिमादी ऐश्वर्य लक्षणम व्याख्यातवन्तः इत्यर्थः. अनिमा, महिमा वगैरे अशा प्रकारच्या ऐश्वर्याची प्राप्ती होणं हे फल कार्यब्रह्माची, संभूतीची उपासना करणाऱ्यांना प्राप्त होतं. तथाच अन्यद आहुः असंभवात असंभूतेः अव्याकृतात अव्याकृत उपासनात यद उक्तम अंधम तमः प्रविशन्ति इति प्रकृतिलयः इति च पौराणिकैः उच्यते इति एवं शुश्रुमधीराणां वचनम ये नः तद विचचक्षिरे व्याकृत अव्याकृत उपासना फलम व्याख्यातवन्तः इत्यर्थः. आता अव्याकृताची म्हणजे प्रकृतीची, अज्ञानाची, अविद्येची जर उपासना केली तर अन्यच फलाची प्राप्ती आहे. कोणती? अंधम तमः प्रविशन्ति, असं जे पाठीमागं सांगितलंय ते म्हणजे प्रकृती लय. हा प्रकृतीमध्ये त्या उपासकांचा लय होतो. पौराणिकही उच्यते इति एवं, आणि अनेक पुराणांमध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे, वर्णन केलेलं आहे पुराणांमध्ये सुद्धा प्रकृतीमध्ये लय कसा होतो. देवी भागवत वगैरे बघा, असे अनेक पुराणं आहेत की त्यांच्यामध्ये प्रकृतीची उपासना करणाऱ्यांना प्रकृतीत लीन होता येतं.
मग ते काय निवांत त्या मुस्कुंद राजाप्रमाणे झोपून राहतात असा अर्थ. ते दुःख नाही ना, गाढ झोपेत असलं म्हणजे स्वप्नही नाही, जागृतेतही नाही, दुःखाचा लय तर आहे ना. म्हणून तर अनेक दार्शनिकांनी दुःखाचा लय यालाच मोक्ष म्हटलेला आहे. सांसारिक दुःखाची त्यांना काय नाही जाणीव राहत नाही म्हणून प्रकृतीमध्ये लीन होतात. अज्ञान घन अज्ञानाच्या कार्यात नाहीत ना, ते अज्ञानात आहेत, बरोबर ना. म्हणून असं म्हटलंय अज्ञानाच्या कार्यातल्या राहणाऱ्यापेक्षा अज्ञानातले बरे, हो ना. ज्यांना काहीच कळत नाही ते बरे, ज्यांना थोडंसं कळतं आणि थोडं कळत नाही असे जे मधले असतात ते फार वाईट. एकतर भरपूर कळावं, सगळं कळावं, नाही तर काहीच कळू नये. हे मधले जे असतात ते फार भयंकर असतात. त्यांच्या संगतीत गेलं की मग काय खरं नाही. ते तुम्हाला कधी संसारामध्ये ओढतील, दुःखात ढकलतील, सांगता येत नाही. मग ते काही म्हणतात, महाराज बस झाला ना अभ्यास, आम्ही काही शिकलो नाही का. पण बघा आज आम्ही किती मोठा आश्रम बांधला, बघा आम्ही कसे मोठं बांधले, कसे कीर्तनं करतो, बघा एवढं एवढं आमचं ऐश्वर्य. आम्ही काही शिकलो नाहीत होय, आम्ही शिकलोच की. असं ऐकल्याबरोबर आपल्याला कसं वाटतं, खरं आहे राव, हे बोलणारे काय साधे नाहीत, ह्यांनी अभ्यास केलाच आहे असं वाटतं. लगेच तुमचं मग काय होतं, मत परिवर्तन होता. चला आपणही आता त्यांच्यासारखंच करू, वेदमार्गे मुनी गेले. असं आम्हाला पूर्वीच्या आचार्यांनी सांगितलेलं आहे. इथं पण तोच विषय. कोणी सांगितलं हे? आमच्या आचार्यांनी. आमच्या गुरुपरंपरेमध्ये हे सगळं कर्माचं फल काय, उपासनेचं फल काय, कार्यब्रह्माच्या उपासनेचं फल काय, कारणाच्या उपासनेचं फल काय, हे सगळं आम्हाला सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे वेगवेगळी फलं सांगितली. कार्यब्रह्माच्या उपासनेचं फल वेगळं, कारणाच्या उपासनेचं फल वेगळं सांगितलं ना. मग आता दोन्हीची स्वतंत्र फलं आहेत हे सिद्ध झालं की वेगवेगळी अशी फलं प्राप्त करून घेण्यापेक्षा एकत्र अनुष्ठान करा. दोन्हीचं, प्रकृतीची उपासना आणि कार्यब्रह्माची उपासना एकत्र करा. मग काय होईल, तुम्हाला मोक्षाकडे वाटचाल करता येईल, संसार गती प्राप्त होणार नाही. याकरिता श्रुतिमाता दोन्हीचा समुच्चय सांगते आता 14व्या श्लोकामध्ये. हा विषय इथं संपतो. संभूतिंच विनाशंच यस्तद्वेदो भयगुंसः विनाशेन मृत्युं तीर्त्वा संभूत्यामृतमश्नुते. संभूतिंच विनाशंच यः तद्वेद उभयं सह विनाशेन मृत्युं तीर्त्वा असंभूत्या अमृतम अश्नुते. इथं संभूती शब्द आहे ना श्लोकामध्ये आलेला, तिथं असंभूती असा अर्थ घ्यायचा. कसा घ्यायचा? अचा लोप त्या ठिकाणी झालेला आहे असा अर्थ घ्यायचा, असा छेद करायचा, पदच्छेद. कशामुळं करायचा? व्याकरणामध्ये एक सूत्र आहे बघा, कोणतं? एंगह पदांतादती असं सूत्र आहे. त्या सूत्रामध्ये पूर्वरूप स्वर संधी आहे, बरोबर ना. तर पाठीमागचा श्लोक कोणता होता? शेवटचा शब्द बघा, येनस्तद विचचक्षिरे. मागं ए आलं की नाही, विचचक्षिरे. तर पूर्वी जी वेदसंहिता होती ना, ते असे सगळे श्लोक एकत्र होते. असे इथं 13 लिहिलं आहे, पुढं 14 असं नव्हतंच. हा श्लोक झाला की त्याच्या पुढंच पुन्हा पुढचा श्लोक, अशी पूर्वीची संहिता होती. त्याला पुन्हा पृथक पृथक असं समजावं म्हणून करण्यात आलं, असं छापण्यात आलं. पण पूर्वी हे सगळे एकत्र होते. मग आता येनस्तद विचचक्षिरे झालं की लगेच पुढं काय आहे? संभूतींच्या विनाशांच्या. त्याच्यामध्ये द्विखंड चिन्ह, अवग्रह चिन्ह म्हणतात. मग मागचा ए आणि पुढं असंभूतीचा अ, याच्यामध्ये झालं एंगह पदांतात अति. हरे अव, हरेव, बरोबर ना. गुरो अव, गुरोव. तसं इथं विचचक्षिरे आणि पुढं असंभूती एकत्र झालं, अचा लोप झाला किंवा तो पूर्वरूप झाला आणि फक्त संभूती राहिलं. म्हणून इथं काय करायचं माहिती आहे? संभूती शब्द आहे ना, तिथं असं अवग्रह चिन्ह द्यायचं मागे, म्हणजे ध्यानात येत आहे. काय द्यायचं? अवग्रह चिन्ह द्यायचं. मी दिलं नाही पण तुम्ही पण द्या. म्हणजे काय होतं? ध्यानात येतं की या ठिकाणी अ आहे. मागच्या विचचक्षिरे मध्ये ए मध्ये इथला अ गेलेला आहे, पूर्वरूप झालेला आहे.
किंवा इथं मागा असा पूर्ण शब्दच लिहून ठेवला तरी चालतो. विचचक्षिरे आणि मग द्विखंडन, मग असंभूतीम उपासते. समजतंय का? विचचक्षिरे मागचा ए, इथं असंभूतीचा अ गेला रे मधील ए मध्ये अवग्रह झालेला आहे. अर्थ होतो असंभूतीम, दिसतंय संभूतीम, पण वाचायचं काय? असंभूतीम पदच्छेद करताना. असंभूतीमच्या विनाशंच्या यस्तद वेदो भयमसह. असंभूती म्हणजे कोण? प्रकृती. आणि विनाश शब्दाचा अर्थ आहे इथं जे विनष्ट होते कार्य. या दोन्हींना एकत्र जो जाणतो आणि यांचं अनुष्ठान करतो समुच्चय करून, तर त्याला काय फल प्राप्त होतं? विनाशेन मृत्युम तीर्थवा. कार्यब्रह्माची उपासना करून तो मृत्यूतून उल्लंघन करून जातो. बरोबर ना? इथला मृत्यू शब्दाचा अर्थ आहे अनैश्वर्य, अनिमा महिमा वगैरे हे प्राप्त न होणं हा अर्थ. अधर्म हा अर्थ. काम क्रोध दोष हा अर्थ. या सर्व रूपी मृत्यूतून तो तरुण जाऊन असंभूत्या अमृतम अश्नुते. प्रकृतीच्या उपासनेने त्याला अमृतत्वाची प्राप्ती होते. म्हणजे प्रकृतीलय हेच अमृतत्व आहे इथलं. प्रकृतीत लीन होणं हेच इथलं अमृतत्व. अशा अमृत भावाला तो प्राप्त होतो. भाष्य बघा. यतः एवं आता समुच्चय असा आहे म्हणून समुच्चय केला पाहिजे. संभूती असंभूती उपासनयोः युक्तः. संभूती आणि असंभूती, कार्य आणि कारण यांच्या उपासनेचा समुच्चय करावा. आणि मग एक पुरुषार्थत्वाच इत्याह. मग त्याला एक पुरुषार्थ प्राप्त होतो प्रकृतीलय रूपी. संभूतींच्या विनाशांच्या यस्तद वेदो भयमसह. विनाशेन म्हणजे विनाशः धर्मो यस्य कार्यस्य सह तेन धर्मिणा अभेदेन उच्यते विनाशः इति. विनाश ज्या धर्माचा असतो ना, कार्याचा वगैरे, त्याला म्हटलं जातं विनाशः या शब्दाने सांगितलेलं आहे. धर्मीशी अभेद जाणून गौणी वृत्तीने विनाश असं म्हटलंय कार्याला. तेन तदुपासनेन अनैश्वर्यम अधर्म कामादी दोषजातंच मृत्युम तीर्थवा. त्या उपासनेने म्हणजे कार्याच्या उपासनेने काय होतं? अनैश्वर्य म्हणजे ऐश्वर्यराहित्य म्हणजे दारिद्र्य, अधर्म, काम क्रोध हे विकार दोषजात यालाच म्हणायचं मृत्यू. आणि या मृत्यूतून तरुण जाऊन हिरण्यगर्भ उपासनेनं हे अणिमादी प्राप्ती हे फलम. हिरण्यगर्भाच्या उपासनेनेच अणिमादी ऐश्वर्याची प्राप्ती होते हे फल सांगितलं आहे. त्यामुळे त्याची उपासना केल्याने काय होतं? या अनैश्वर्य मृत्यूतून उल्लंघन होतं. अनैश्वर्य जातं, कामक्रोध विकार जातात असा अर्थ. या मृत्यूतून उल्लंघन करून जातो. आणि तेन अनैश्वर्यादी मृत्युम अतित्य. अनैश्वर्य दारिद्र्य अनिमादी ऐश्वर्य प्राप्त न होणं या मृत्यूचं उल्लंघन करतो म्हणजे ऐश्वर्य प्राप्त होतं असा अर्थ. आणि कामक्रोध यांची निवृत्ती होते, अधर्म वगैरे यांची निवृत्ती होते, पापनिवृत्ती होते. या मृत्यूचं उल्लंघन तो करून जातो हिरण्यगर्भाच्या उपासनेच्या द्वारा. आणि मग असंभूत्या म्हणजे अव्याकृत उपासनया म्हणजे प्रकृतीच्या उपासनेने अमृतम अमृताला प्राप्त होतो. कोणता अमृत? प्रकृती लय लक्षणम अश्नुते. प्रकृतीमध्ये लीन होणं, लय होणं अशा प्रकारचं अमृत त्याला प्राप्त होतं. संभूतींच्या विनाशांच्या इत्यत्र अवर्णलोपेन निर्देशः द्रष्टव्यः. संभूतींच्या विनाशांच्या आलं ना, आता सांगितलं तेच. पाठीमागचा ए आणि इथला अ, त्यामुळे एंगह पदांतादती या सूत्राने अवर्णाचा लोप झाला आहे किंवा तो पूर्वरूप झाला आहे असं जाणावं. भाष्यकार स्वतः सांगतायत. प्रकृती लय फलश्रुत्या अनुरोधात. कारण प्रकृती लय हे फल त्या ठिकाणी श्रुतीने सांगितलेलं आहे. या अनुरोधाने जर पाहिलं तर इथं संभूती शब्दाचा अर्थ असंभूती करावा लागतो. बरोबर ना? वरती श्लोकामध्ये संभूती शब्द दिसतो, पण मागचा अ घेऊन असंभूती म्हणजे प्रकृती असा अर्थ घ्यावा लागतो. आणि मग असंभूतीच्या उपासनेने त्याला अमृताची प्राप्ती होते, प्रकृती लयरूपी फलाची प्राप्ती होते असा विषय सांगितला. आणि मग असा समसमुच्चय करून गेला तरच तो मोक्ष प्राप्त करू शकतो, अन्यथा पुन्हा संसारामध्ये येईल. पण केवळ अनुष्ठान करू नका, एकत्र अनुष्ठान करा, समुच्चय करा आणि अनुष्ठान करा असं श्रुतिमाता सांगते की जेणेकरून किमान तुम्हाला क्रममुक्ती प्राप्त होईल.
या आदेशा, या हेतूने, या भावाने समसमुच्चय सांगितलेला आहे कर्म आणि उपासना यांचा. आता बघा, जर कर्म उपासना यांचा समसमुच्चय केला, कार्यब्रह्म, कारण वगैरे, इथं पाठीमागचा विषय तो कर्म उपासना वगैरे ज्या काही असतील, समसमुच्चय अनुष्ठान केलं तर मग त्याला मोक्ष प्राप्त होतो. तर कसा प्राप्त होतो, तो कोणत्या मार्गाने जातो, तो कोणत्या देवांना कशी प्रार्थना करतो, तर प्रार्थना कशी करावी, बरोबर ना. हा क्रममुक्तीचा साधक मोक्ष प्राप्तीसाठी देवतांना कशी प्रार्थना करतो, हिरण्यगर्भाला कशी प्रार्थना करतो, तो प्रार्थनेचा प्रकार आणि तो मोक्षाला जाण्याचा प्रकार पुढच्या मंत्रांच्या द्वारा श्रुतीमाता सांगणार आहे. तर पुढे असे हे प्रार्थनेचे मार्गाची याचना करणारे 4 मंत्र आहेत, त्यांचा विचार आपण उद्या बघू आणि उद्या हे उपनिषद परिसमाप्तीला जाईल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.